नमस्कार सर्वांना। आज आपण वैदिक गणित या विषयामध्ये दोन अंकी संख्याचा गुणाकार पाहणार आहोत। तर दोन अंकी संख्या कशा असतील तर 10 पेक्षा मोठ्या। 10 पेक्षा मोठ्या म्हणजे किती तर 10 ते 30 मधल्या किंवा 10 ते 25 मधल्या संख्या ह्यांचाच आपण ह्यामध्ये गुणाकार करणार आहोत। तर आपण त्याचे एक उदाहरण बघूया। त्याचे पहिलं उदाहरण आहे 14 गुणिले 19। मग आपण हे सोडवायचं कसं आहे तर उभ्या रेषेत लिहायचं। तर 14 मल्टिप्लाइड बाय 19। तर आपण इथे लिहिलंय की हायर दॅन द बेस किंवा 10 पेक्षा मोठ्या। तर ही संख्या 10 मधून वजा करायची किंवा ह्या संख्येमधून 10 वजा करायची। मग 14 वजा 10 तर 4 राहतात, 19 वजा 10 तर 9 राहतात, बरोबर। तर आपल्याला ह्या दोघांचा पुढच्या स्टेपमध्ये गुणाकार करायचा आहे। तर 4 गुणिले 9 36। आणि पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे 14 अधिक 9 किंवा 19 अधिक 4 ह्या दोघांपैकी कोणाची तरी बेरीज करायची आहे। तर आपण आधी 14 अधिक 9 करून बघूया। 14 अधिक 9, 14 अधिक 9 किती येतात तर 23 येतात। ते कसे काढले पटकन तर 14 आणि 10 24, एक कमी करायचं उत्तर येतं 23। आणि हा आपला इथे किती आहे 36 आहे। मग हे आपलं असं 36 लिहिलं तर 14 गुणिले 19चं उत्तर 2336 एवढं मोठं असेल का तर ते शक्य नाही आहे। तर ह्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे की 14 अधिक 9 यांचा जर गुणाकार दोन अंकी आला तर तो एक अंकीच त्याची शेवटची संख्या घ्यायची, म्हणजे हा अंक घ्यायचा असतो आपल्याला। आणि हा जो 3 आहे तो ह्या 23 मध्ये अधिक करायचा। मग 23 अधिक 3 26 आणि हा 6 जसाच्या तसा, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 266, बरोबर। तर आपण ह्या पद्धतीने 14 अधिक 9 करून हे उत्तर काढलंय। आता आपण 19 अधिक 4 करून तेच उत्तर येतं का ते पाहूया। तर बघा आपण इथे लिहूया 14 मल्टिप्लाइड बाय 19, बरोबर। 14 मायनस 10 4, 19 मायनस 10 9। तर 14 आणि 9चं मल्टिप्लिकेशन किती येतं 36 येतं, बरोबर। त्याच्यानंतर आपला सबस्ट्रॅक्ट काय करायचं आहे 14 मधून 9 ॲड करायचं, 14 मधून 9 किंवा 19 मधून अधिक 4। सो 14 प्लस 9 आपण केलं होतं तर 19 अधिक 4, ठीक आहे। तर 19 अधिक 4 म्हणजे 19 प्लस 4 किती येतात 23 येतात, बरोबर। 36 ॲज इट इज खाली लिहिले आपण। तर आपला हा जो 3 आहे तो काय होतो ह्या 23 मध्ये ॲड होतो। 23 प्लस 3 म्हणजे किती आले 26 आले। आणि 6 ॲज इट इज इथे खाली लिहायचे। तर आपलं फायनल आन्सर किती आलं 266। तर अशा पद्धतीने आपण हे मल्टिप्लिकेशन केलं आहे। तर आता आपण अजून काही 2-3 उदाहरण बघूया ह्या संदर्भातली, ओके। आता आपलं पुढचं उदाहरण बघा 21 गुणिले 13। तर आपण हे उभ्या रेषेत लिहूया 21 मल्टिप्लाइड बाय 13। तर आपली पद्धत काय आहे की 21 वजा 10 करायचे, म्हणजे 21 वजा 10 किती आले 11 आणि 13 वजा 10 किती आले 3 आले, बरोबर। म्हणजे 21 मायनस 10 11 अँड 13 मायनस 10 3। तर आपल्या ह्याचा गुणाकार करायचा 11 गुणिले 3 11 मल्टिप्लाइड बाय 3। तर आन्सर येतं आपलं 33 किंवा 33। आणि आपल्याला पुढची स्टेप काय आहे की 21 अधिक 3 किंवा 13 अधिक 11 हे करायचं आहे। तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे गणित सोडवताना की सोपी ॲडिशन असेल, सोप्पा जो अधिक करणं असेल ते तुम्ही करणं आवश्यक आहे। मग 13 अधिक 11 पेक्षा 21 अधिक 3 करणं सोपं आहे। तर आपण इथे लिहूया 21 प्लस 3, ओके। सो 21 प्लस 3 किती होतात 24 होतात, बरोबर। आणि आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे की गुणाकाराची आपण फक्त शेवटची संख्या घेतो, कोणती घेतो तर 3 ॲज इट इज घेतो। मग 3 जसा तसा इथेच ठेवतो आणि हा 3 ह्या 24 मध्ये अधिक करतो। मग आपण काय करूया 24 प्लस 3 म्हणजे 24 अधिक 3। मग 24 अधिक 3 किती होतात 27 आणि हा 3 जसा तसा इथे खाली लिहिला। तर आपलं फायनल आन्सर काय आलं 273 हे आपलं शेवटचं उत्तर आलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलं आहे। जर तुम्ही 13 अधिक 11 जरी केले तरी 13 अधिक 11 24च येतात, त्यामुळे दोन्ही उत्तरं आपली सारखीच येणार, बरोबर। तर आपण अजून एक उदाहरण बघूया। तर आपलं पुढचं उदाहरण आहे 21 गुणिले 12। तर आपण हे उभ्या रेषेत लिहूया 21 गुणिले 12 म्हणजे 21 मल्टिप्लाइड बाय 12। आपल्याला पुढे काय करायचं 21 मधून 10 वजा करायचे। 21 मायनस 10 इथे राहतात 11 म्हणजेच 11। 12 वजा 10 राहतात 2, 12 मायनस 10 2, बरोबर। तर नेक्स्ट स्टेप आपली काय आहे 11 मधून 2, 11 आणि 2चा गुणाकार करायचा। 11 गुणिले 2 22
11 2 जा 22. ओके. आणि काय करायचं 21 मध्ये 2 ॲड करायचे किंवा 12 मध्ये 11. तर आपण सोपं आहे ते करूया 21 अधिक 2 बरोबर. तर 21 अधिक 2 किती येतात 23. हे आपण 2 जसेच्या तसे लिहिले. तर आपला हा शेवटचा अंक फक्त इथे आपल्याला पाहिजे आणि हा अंक आपल्याला ह्या 23 मध्ये अधिक करायचा आहे. मग 23 प्लस 2 म्हणजे किती आले 25 आणि हा 2 ॲज इट इज. म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं 252. म्हणजे शेवटचं उत्तर आलं आपलं 252. 21 गुणिले 12चा गुणाकार केल्यानंतर. ओके. तर तुम्ही जर 12 अधिक 11 केलेत तरी पण उत्तर 23च येणार बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. तर अजून एक आपण उदाहरण आपलं पुढचं उदाहरण आहे 16 गुणिले 23. तर आपण उभ्या रेषेत लिहूया 16 गुणिले 23 16 मल्टिप्लाइड बाय 23. ओके. तर आपली पद्धत काय 16 मधून 10 वजा करायचे 10 सबस्ट्रॅक्ट करायचे. 16 वजा 10 6 13 वजा 10 23 वजा 10 13 बरोबर. तर आपल्याला पुढे काय करायचं आहे 6 आणि 13चा गुणाकार मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 13 6 जा 13 सक 78 बरोबर. आणि पुढची स्टेप काय आपल्याला 16 अधिक 13 किंवा 23 अधिक 6 जे सोपं आहे ते करायचं. पण आपण 16 अधिक 13 करूया. 16 अधिक 13 म्हणजे किती येणार 29 येणार. 3 आणि 6 9 1 आणि 1 2 म्हणजे 29 आले. हा 8 आपण असाच्या 78 अशीच लिहूया खाली. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण 7 अधिक करूया. का आता आपली पद्धत आहे की 8 जसा तसा ठेवतो आणि जो पुढचा नंबर आहे तो 29 मध्ये म्हणजे 29 मध्ये प्लस करणार. तो 29 प्लस 7 29 अधिक 7 येतात 36 आणि 8 जशाच्या तसा. मग आपलं उत्तर किती आलं 368 किंवा 368. जर तुम्ही 23 अधिक 6 जरी केले असते तरी उत्तर 29च आलं असतं. त्यामुळे आपण कुठच्याही पद्धतीने गेलो तरी आपल्याला उत्तर सारखंच मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे एक उदाहरण सोडवलेलं आहे. अजून एक आपण उदाहरण बघूया. तर आपलं पुढचं उदाहरण आहे 19 गुणिले 12. मग आपण सुरुवात करूया 19 गुणिले 12 उभ्या रेषेत लिहिलं आहे 19 मल्टिप्लाइड बाय 12. आपण आता 19 मधून 10 वजा करूया. 19 मायनस 10 9 12 मायनस 10 2 19 वजा 10 9 होतात. 12 वजा 10 2 होतात. आपला काय पद्धत आहे 9 आणि 2 यांचा गुणाकार 9 2 18 9 2 जा 18. आणि पुढची स्टेप काय 19 अधिक 2 किंवा 12 अधिक 9. तर सोपं काय 19 अधिक 2 म्हणजे 19 प्लस 2 हे सोपं आहे. तर 19 प्लस 2 येतात 21 आणि हे एक काय होतात अधिक होतात कशामध्ये 21 मध्ये म्हणजे 21 प्लस 1 मग किती येतो बघा 22 येतो इथे आपला. आणि हा 8 जशाच्या तसा. तर हे आपलं ह्या उदाहरणाचं उत्तर झालेलं आहे. कोणतं 228 म्हणजे 228. तर आपलं अजून एक उदाहरण आपण घेतलं आहे ते बघा कसं आहे 12 गुणिले 17. मग मगासारखंच 12 वजा 10 2 17 वजा 10 7. तर आपण इथे बघू शकता 2 आणि 7चं मल्टिप्लिकेशन 14 येतं आणि 12 अधिक 7 किंवा 17 अधिक 2 तर 17 अधिक 2 करणं सोपं आहे. तर 17 प्लस 2 केलं आपलं उत्तर आलं 19 14 जशा तसे लिहिले आणि ह्यामध्ये हा 1 ॲड केला म्हणजे आले 20 आणि हा 4 जसा तसा म्हणजे 19 अधिक 1 20 आणि हा 4 जसाच्या तसा आपण लिहिला आहे म्हणजे उत्तर आलं आपलं 204. मग अशा पद्धतीने आपण ही 2 उदाहरणं आता सोडवलेली आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा असा येतो की आपल्या रेग्युलर गणिताच्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीने आपण उदाहरण सोडवत नाही 8वी 9वी 10वीला किंवा 5वी 6वी 7वीला. फक्त ही पद्धत काय आहे की एक वेगळी पद्धत शिकण्यासाठी म्हणून तुम्ही वैदिक मॅथ्सचा अभ्यास करा. तरी पण ह्या पद्धतीचा उपयोग आपल्याला BDSसाठी स्कॉलरशिपसाठी किंवा जी विद्यार्थी MPSC किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी ह्या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो. कारण तिथे आपल्याला पायरीला मार्क नसतात तर फायनल उत्तराला मार्क असतात. त्यावेळेला ह्या पद्धतीचा उपयोग करून ती गणितं सोडवली जाऊ शकतात. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.